10,000 देऊन मतं विकत घेण्याचा प्रयत्न आणि SIRचा मुद्दा संध्याकाळपर्यंत थांबा म्हणतात ते नवनाथ. काँग्रेसला स्वप्न बघायची सवय आहे. ते राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न गेल्या 10 वर्षामध्ये बघतायत. राहुल गांधी आतापर्यंत राहुल गांधींच्या नेतृत्वात 50 निवडणुकीमध्ये पराभव झाला. ही 51वी निवडणूक बिहारची आहे ज्याच्यामध्ये राहुल गांधींचा पराभव झालाय. स्वप्न बघायला आपल्याकडे काही टॅक्स लागत नाही, जीएसटी देखील लागत नाही. त्यामुळे हनुमंत पवार आमचे मित्र आहेत, त्यांनी स्वप्न बघावं. खयाली पुलाव अच्छा है, खिलने दो, कोई फरक नाही पडता. आता आपण बघतोय की ज्या पद्धतीनं लोकांनी भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारजी यांना स्पष्टपणे कौल दिलेला आहे, बहुमत दिलेलं आहे आणि एनडीएचं सरकार येतंय हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. काँग्रेसमध्ये लाथाड्या होत्या. आता देखील राहुल गांधी आज कुठे आहेत? आज बिहारचा निकाल आहे. राहुल गांधी आज कुठे आहेत याचं उत्तर हनुमंत पवार देणार आहेत का? राहुल गांधी कायम परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतायत. त्यामुळे बिहारच्या जनतेला माहित होतं की अशा पद्धतीनं देशाची बदनामी करणाऱ्यांना आपण नाकारलं पाहिजे आणि ते नाकारण्याचं काम बिहारच्या जनतेनं केलं. काँग्रेसचा पक्ष डबल डिजिट मध्ये देखील जाईल का, ही देखील या निमित्ताने शंका आहे. कदाचित काँग्रेसला सिंगल डिजिट, हनुमंत पवार म्हणाले की संध्याकाळपर्यंत थांबा, तर मीही म्हणतो संध्याकाळपर्यंत थांबा. कदाचित काँग्रेस सिंगल डिजिट मध्ये बिहारमध्ये जाईल, कारण त्यांनी तिथं तेजस्वी यादव यांना त्रास दिला, तेजस्वी यादव यांच्या विरोधामध्ये उमेदवार उभे केले, तेजस्वी यादव यांच्या विरोधात प्रचार केला. स्वतः राहुल गांधींनी अनेक ठिकाणी तेजस्वी यादव यांच्या विरोधात प्रचार केला. त्यामुळे काँग्रेसचे देखील एकमेकांच्या लाथाळ्या या बिहारच्या जनतेनं बघितलेल्या आहे. आणि बिहारचा विकास कोण करू शकतो तर गेल्या 10 वर्षामध्ये बिहारमध्ये आरोग्य योजना असतील, बिहारमध्ये रस्त्याचा विकास असेल, बिहारमध्ये एम्स सारख्या हॉस्पिटलची निर्मिती असेल, बिहारमध्ये स्किल डेव्हलपमेंटची सेंटर उभं करणं असेल, बिहारमध्ये आरोग्य सेवा केंद्र उभं करणं असेल, बिहारमध्ये योजना उभ्या करण्याचं जर का कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि नितीश कुमारजी यांच्या सरकारने केलं. बिहारमध्ये ह्या विकासाचा दावा करताय, आपण आपली बाजू मांडताय, पण हनुमंतजींचं म्हणणं काहीतरी वेगळं, ते म्हणणं आपण ऐकून घेऊया. मी परत आपल्याकडे येते. हनुमंतजी बोला. ज्ञानदाजी, बिहारमध्ये एम्स सारख्या संस्था स्थापन केला असं बिनदिकत खोटं नवनाथ बनसाहेब बोलताय. तो नाही झाली एम्स, हे वारंवार माध्यमांनी सांगितलं. त्या एम्सच्या जागेवर आजही उजाड मारला नाही. या निवडणुकीमध्येही आम्ही बघितलं. खोटं बोलू नका. बिहार महाराष्ट्रापासून जास्त लांब आहे. आम्ही बिहारमध्ये आता निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराला जाऊन आलेलो आहोत. दुसरी गोष्ट, 3 कोटी ज्या राज्यामध्ये, मी तुम्ही बोलताना बोललो नाही ना, ऐका ना हो, ऐका नवनाथजी, ऐकायची क्षमता ठेवा. एम्स रुग्णालय स्थापन झालं नाही, तुम्ही खोटं बोलताय. खरं असेल तर तुम्ही दाखवा कुठल्या शहरामध्ये कधी एम्स स्थापन झालं आणि मोदी साहेबांनी त्याचं कधी उद्घाटन केलं. मला वेगळा मुद्दा मांडायचा आहे की ज्या बिहार राज्यामध्ये 7,43,00,000 मतदान आहेत, त्यातले 3 कोटी लोक हे जर पलायन करत असतील, दुसऱ्या राज्यामध्ये नोकरीसाठी जात असतील आणि तरी तुम्ही जाऊन तिथं 10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये विकास झाला असं सांगत असाल तर बिहार मधला अनएम्प्लॉयमेंटचा रेट हा देशात सर्वाधिक आहे. 20 वर्षात नितीश कुमारांना उत्तर नाही द्यावं वाटलं, तुम्ही त्यांच्यासोबत मतं मागितली, तुम्हाला उत्तर नाही द्यावं वाटलं. हे सगळं लपवण्यासाठीच तुम्ही 10,000 रुपये अगदी मतदानाच्या 10 दिवस आधी वाटले. बिहारचा विकास उद्ध्वस्त केलाय. 2005 नंतर एकही केंद्रीय उद्योग बिहारमध्ये निघालेला नाही. 2005 नंतर एकही युनिव्हर्सिटी बिहारमध्ये निघालेली नाही. 2005 नंतर एकही आंतरराष्ट्रीय स्तरावरची इन्व्हेस्टमेंट बिहारमध्ये आली आणि कारखाना निघाला असं झालेलं नाही. विकासामध्ये सर्वात मागास राज्य बिहार होतं आणि आजही आहे. ह्या मुद्द्यावर आम्ही प्रत्यारोपांवरती आपण येऊया. सध्याचं चित्र सांगत होते की बिहारच्या जनतेनं आपला निर्णय दिलेला आहे, बिहारच्या जनतेनं मतं दिलेली आहेत. त्यामुळे या आरोप प्रत्यारोपांवरती आपण थोडंसं होल्ड करूया. पण यामध्ये एक महत्वाचा मुद्दा विजय चोरमारे सरांना मला विचारायचा आहे, तो म्हणजे असा की फ्री बीजचं राजकारण. सर, आता हा ट्रेंड बनू पाहतोय का भारतीय राजकारणामध्ये की निवडणुकांच्या तोंडावरती पॉप्युलर घोषणा करायच्या, लोकप्रिय घोषणा करायच्या आणि त्याच आधारे सत्ता मिळवायची?